हसत चेहरा निरोगी दात। तर पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरोडा भागातील जनतानगर या ठिकाणी आज जनतानगर मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेश उत्सवाच्या निमित्त दंत चिकित्सा शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एक दंत डेंटल केअर कोरेवा पार्क आणि जनतानगर मित्र मंडळ यांच्या वतीने आज नागरिकांच्यासाठी ही सेवा उपलब्ध केलेली आहे। आपल्याबरोबर जनतानगर मित्र मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आणि एक दंत डेंटल केअरचे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आज या ठिकाणी जनतानगर मित्र मंडळाच्या वतीने हा जो उपक्रम राबवला जातोय, तर तुम्ही काय सांगाल आजच्या प्रसंगी? हे जे कार्यकर्ते आहेत सगळे जनतानगर मित्र मंडळाचे, यांना इकडच्या लोकांची काळजी आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी आहे, म्हणून हे सगळे इथे ते ऑर्गनाईज करतात आणि आमचा त्याच्यात काडीचा हातभार लागावा, खारीचा वाटा असावा, म्हणून आम्ही लोकांसाठी इथे येतो दरवर्षी। नागरिकांना दाताची बरेच समस्या उद्भवताना आपल्याला बघत दिसतात। हो, काळजी घेण्यासाठी काय सांगाल आपण? आपल्याला टी व्हीमधनं कळतच आहे, दिवसातनं 2दा ब्रश करावा। आपल्याकडे शाळेमध्ये काही प्रकल्प राबवावेत की लहान मुलांपासून जर आपण हे करू शकलो तर मोठ्यापणी जास्त काळजी घ्यावी लागणार नाही। हे ह्याचं एज्युकेशन देणं, अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे आणि ह्यासाठी आम्ही आमच्या परीने, आमच्या असोसिएशन आणि आमच्या क्लिनिकच्या परीने खूप प्रयत्न करत आहोत। जनतानगर मित्र मंडळासारखे जे मंडळ यासाठी जनजागृती करतात, असे उपक्रम होणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे। आणि आम्ही आमच्या क्लिनिकच्या वतीने दरवर्षी 1 महिना ऑक्टोबरचा 50% सूट याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट करतो। काय सांगाल सर, आज आपण नागरिकांना काय आवाहन कराल? की सगळ्यांनी आपल्या तोंडाची काळजी घ्यावी आणि दात जितकं महत्त्वाचं आपलं शरीर आहे तितकेच महत्त्वाचे आपले दात पण आहेत, तर याची काळजी घ्यावी। शुभम बडेकर आहेत, जनतानगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते। भाऊ, आज या ठिकाणी शिबिराचं आयोजन आपण दरवर्षीप्रमाणे जनतानगर मंडळ करत असतं, तर आज आपण युवकांना काय सांगाल? युवकांना हेच सांगाल की आमचे जे मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी जसे उपक्रम राबवतात त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीशी या उपक्रमाला आम्ही प्राधान्य देतो आहे आणि असे उपक्रम आमच्यासारखे यंग पिढीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी असे उपक्रम प्रत्येक मंडळात त्यांनी करावे, एवढंच। जनतानगरमध्ये आता गणपती बसून एकूण 50 वर्ष झाले, तर त्या 90 सालापासून हे कार्यक्रम राबवतात। पहिल्या दिवसापासून तर आता 8वा दिवस आहे। ते पहिल्या दिवशी मुलांच्या स्पर्धा घेतल्या, मुलांना त्यांनी बक्षिसं दिले, त्यांची गुणवत्ता किती आहे ते कळवलं, परत डोळ्याचं झालं, परत आता दाताचं पण झालं, परत रक्तदान झालं, डोळ्याची तपासणी झाली आहे। आता शेवटचा बी हा कार्यक्रम त्यांनी उत्तम राबवलेला आहे। आज या येरोडा परिसरामध्ये नक्कीच लोकांनी आदर्श घेईल असं हे जनतानगर मित्रमंडळ आहे। नेहमीच विविध उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करत आहे। आज आपल्यासोबत जनतानगर मित्रमंडळाच्या अध्यक्ष हरिभाऊ पवार आहेत। भाऊ, या विविध उपक्रम तुम्ही राबवता, याची संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि कशा पद्धतीने अजून काय नियोजन असेल पुढे? आज या ठिकाणी एक डेंटल क्लिनिक दीप्ती ओसवाल यांचं मी सहकार आणि अभिनंदन करतो की यांचं यावर्षी 7वं वर्ष आहे। या 7व्या वर्षामध्ये भलं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बचूशेठ ओसवाल व त्यांची मुलगी आहे, पण मंडळात त्यांचं क्लिनिक वेगळं आहे, पण ते आम्हाला सहकार्य करतात आणि आम्हाला मोलाचा वाटा म्हणून हातभार लावतात, असं त्यांचं मी पहिले धन्यवाद करतो। आणि असा विषय आहे की आम्ही ही जी संकल्पना आहे, ही संकल्पनेचा विषय असा आहे की आम्ही पहिले ऐतिहासिक देखावे करत होतो। ऐतिहासिकमध्ये लोक कसे बघण्यामध्ये उत्साह व्हायचे, लोकांना समक्ष आम्हाला कळून चुकले की बाबा ह्याच्यामध्ये लोकांना आपलं प्रेरणा काहीतरी द्यायला पाहिजे, काहीतरी निरीक्षण केलं पाहिजे। त्यासाठी आम्ही हा समाज प्रबोधन देखावा सातत्याने 8 वर्ष झाली करतो। त्याच्यामध्ये अनेक उपक्रम राबवलेत आम्ही, डोळ्याची समस्या, रक्तदान शिबिर, दंत क्लिनिक, हाडाचे ढुसळूपणा, असे अनेक। आणि ह्याच्यामध्ये आम्ही एक असं सर्वांना जे कुपन दिलेलं आहे, या कुपनाची सुविधा अशी आहे की यांना 50% डिस्काउंट आहे मंडळातर्फे। आज जर तुम्ही बघा क्लिनिकमध्ये जावा तर तुम्हाला 1000-2000 रुपये खर्च येतो, तर या कुपनावरती गेलं तुम्हाला थोडक्यानं थोडा गणपतीचा मोलाचा वाटा म्हणून आम्ही 50% डिस्काउंट दिलेलं आहे। आता या ठिकाणी आम्ही एक रक्ताची चाचणी करायची असेल, नीता पार्कमध्ये रक्ताची क्लिनिक आहे, त्या क्लिनिकवाल्याने आमच्यावर संपर्क साधला व आमच्या गणपती माध्यमातून तुमच्या मंडळातर्फे आम्ही 50% डिस्काउंट देऊ म्हणून आम्ही अशी सेवा करतो आणि ही सेवा अशीच चालावी, असं चालत राहणार, एवढे आम्ही ग्वाही देतो। जय हिंद, जय भारत।